लातूर शहर महानगरपालिका अंतर्गत लातूर शहराची स्वच्छता ठेवण्याचं काम, त्याच्यामध्ये रस्ते झाडणे, कचरा एकत्र करणे, एकत्र केलेला कचरा डम्पिंग ग्राउंडवर नेऊन टाकणे, या कामासाठी लातूर महानगरपालिका गेल्या 20 वर्षापासून कंत्राटदारांना नेमून कंत्राटदारामार्फत हे सगळं कामगार लावून काम करून घेतले जाते। या कामामध्ये लातूर शहरामध्ये किमान 450 ते 500 कामगार काम करतात। हे कामगार जरी कंत्राटी कामगार असले तर या कामगारांना त्यांचे हक्क आणि अधिकार आणि त्यांचं कल्याण करण्यासाठी जवळपास 7-8 कायदे लागू आहेत, ज्याच्यामध्ये किमान वेतन अधिनियम 1948 लागू आहे, कंत्राटी कामगार नियमन व निर्मूलन अधिनियम 1970 लागू आहे, वेतन प्रदान अधिनियम 1936 हा लागू आहे, उपदान प्रदान अधिनियम 1972 म्हणजे ग्रॅच्युटीचा कायदा या कामगारांसाठी लागू आहे, बोनस प्रदान अधिनियम लागू आहे जो 1965चा आहे, महाराष्ट्र कामगार किमान घरभाडे भत्ता अधिनियम 1983चा हा कायदा लागू आहे, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ज्याचा आपण PF म्हणतो हा 1952चा कायदा लागू आहे, पुन्हा कर्मचारी राज्य विमा 1948। हे सर्व 7-8 कायदे या महानगरपालिकेच्या कचरा व्यवस्थापनामध्ये काम करणाऱ्या सर्व कामगारांना लागू आहेत। आम्ही गेल्या 2-3 वर्षापासून महानगरपालिकेकडे पाठपुरावा करतो की या कामगारांना किमान वेतन मिळालं पाहिजे, त्यांच्या आरोग्यासाठी असलेल्या सोयीसुविधा मिळाल्या पाहिजे, ज्याच्यामध्ये त्यांना मास्क नाही, गमबूट नाही, हँडग्लोव्ज नाहीत, हे आजही नाहीत। काल आयोगानं पण त्याच्यावर ह्यांना महानगरपालिकेच्या आयुक्तांना ताशेरे मारले। आयोगाने स्वतः काही ठिकाणी व्हिजिट केलेले आहेत, ते स्वतः आयोगानं ते बघितलेलं आहे की हे महानगरपालिका कुठल्याही कायद्याची अंमलबजावणी करत नाही। गेल्या ऑगस्ट 1 पासून ठेकेदार बदलला म्हणून जवळपास 150 झाडू मारणाऱ्या आपल्या महिला भगिनीला कामगारांना कमी केलेला आहे, तर त्यांना पूर्ववत कामावर घेण्याची आमची मागणी आहे। या मागणीसाठी आम्ही सहाय्यक कामगार आयुक्ताकडे तक्रार दिली। सहाय्यक कामगार आयुक्तांनी महानगरपालिकांना सूचना केल्या की ठेकेदार जरी बदलला तरी हे कामगार कायम तेच ठेवले पाहिजेत, कामगार बदलता येत नाहीत, अशा सूचना देऊनसुद्धा महानगरपालिकेचे आयुक्त या सूचनेकडं सहाय्यक कामगार आयुक्ताच्या दुर्लक्ष करतात। आणि काल आयोगानं पण त्याच्यावर त्यांना सांगितलं की ठेकेदार जर बदलला तरी पूर्वीचे जे कामगार आहेत त्यांच्यासोबत तुम्ही बसून सेटलमेंट करा, त्या कामगारांना अगोदर कामावर घ्या, अशा पद्धतीच्या सूचना काल आयोगाने दिलेल्या आहेत। दुसरं जे सेफ्टी किट आहेत त्यांना ते त्वरित द्या आणि बाकीच्या जे कायदे आहेत त्या कायद्याची सक्त अंमलबजावणी करण्याची सूचना या आयोगाचे सदस्य माननीय PP वावासाहेब यांनी या ठिकाणी कालच्या मीटिंगमध्ये नगरपालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये कामगारांचे कुठलेही सुरक्षा किंवा त्याचं कल्याण डावलं जाणार नाही, त्यांचे हक्क आणि अधिकार डावले जाणार नाहीत, यासाठी गरज पडली तर त्यांनी हेअरिंग लावायच्या पण सूचना आम्हाला सांगितलेल्या आहेत की हे जर 15 दिवसात महिन्यात जर नाही झालं तर आम्हाला परत तुम्ही दिल्लीला कळवा, आम्ही ह्यांची हेअरिंग लावू। कुठल्याही किमतीवर कामगारांचं नुकसान, कामगारांचे हक्क आणि अधिकार डावले जाणार नाहीत, अशा पद्धतीच्या सूचना वावासाहेबांनी काल दिलेल्या आहेत। आमची मागणी एक आता सध्या आहे की ज्या 150 कमी केलेले जे कामगार आहेत त्यांना पूर्ववत कामावर घेण्यासाठी 20 जानेवारीला आमचं बेमुदत उपोषण महानगरपालिकेसमोर आहे। एकूणच ह्या सर्व कामगारांच्या बाबतीत महानगरपालिकेचे आयुक्त आणि महानगरपालिका प्रशासन जाणीवपूर्वक हेतुपुरस्पर दुर्लक्ष करत आहे। कचरा व्यवस्थापनामध्ये आणि कचरा साफसफाईमध्ये सगळे खालच्या वर्गातील ज्यांना पारंपरिक पद्धतीनं आपण मागासवर्गीय म्हणतो, हे सर्व मागासवर्गीय वर्ग या ठिकाणी काम करतो आहे आणि अत्यंत कमी वेतनामध्ये गेल्या 20 वर्षापासून महानगरपालिका त्यांच्याकडून काम करून घेते। 6 आणि 7 हजारामध्ये त्यांना ॲक्च्युअल किमान वेतना प्रमाणे आणि हे जे 5-7 जे कायदे लागू आहेत ह्या कायद्याप्रमाणे जर विचार केला तर त्यांना 20,000 रुपये महिना मिळाले पाहिजेत। या एवढे मोठे इथं लातूर शहरामध्ये कामगार काम करत असताना त्यांची आर्थिक कुचमना केली जाते आणि त्यांना हेतुपुरस्पर त्यांच्या हक्कापासून डावलं जातं आहे। या प्रकरणी अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून आम्ही आत्ता सध्या शासनाकडे आणि प्रशासनाकडे पाठपुरावा करतो आहे। या प्रकरणी आम्ही या पुढच्या काळामध्ये अधिक ताकदीनं महानगरपालिकेच्या विरोधात उभा टाकून या सर्व कामगारांच्या हक्कासाठी अधिकारासाठी असलेले कायदे आणि योजनेची अंमलबजावणी करून निश्चितपणे घेऊ, अशा पद्धतीचं आम्ही आयोगासमोर बी काल मांडलेलं आहे। आणि आज आपण या सर्व कामगारांच्या वतीनं सांगतो की महानगरपालिका ज्या पद्धतीनं काम करते ते अत्यंत चुकीच्या पद्धतीनं काम करते। तर रॅम्पवर आयोगाने भेट दिली तर त्या ठिकाणी तिथं जे कचरा भरणारे जे कामगार आहेत
तिथं ते साठवणूक करतात आणि तिथून पुन्हा गाड्यात कचरा भरून डंपिंग ग्राउंड घेऊन जातात. तर त्या ठिकाणी जे कामगार काम करत होते त्या कामगारांना हातमोजे नव्हते, मास्क नाही, गमबूट नाही, त्यांना गणवेश नाही आणि त्यांना विशेष म्हणजे त्यांच्याकडं आय कार्ड नाही. महानगरपालिकेनं त्यांना ओळखपत्र देणं बंधनकारक आहे. अशा पद्धतीचं काल आयोगाच्या समोर त्यांनी स्वतः पाहिलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी सूचना केल्यात की यांना आय कार्ड द्या, यांना तुम्ही ते सुरक्षेचे साधनं त्वरित द्या. ह्या सूचना काल आयुक्तांनी केलेल्या आहेत.